हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. आणि इकडे सकाळी असा नजारा घेतलेला आहे, कारण फायनली इकडे आमच्याकडे पावसाळा चालू झालेला आहे मस्त असा. तर संडे मॉर्निंगचा शूट आहे. सॅटर्डेला सगळं शॉपिंग वगैरे करून आल्यानंतर जो पाऊस चालू झाला शनिवारी संध्याकाळी, तो इकडे आमच्याकडे रविवारी सकाळपासून पाऊस चालू होता. आणि रविवार म्हणल्यानंतर इकडे आमची सुरुवात तर असते मस्त असं काहीतरी चमचमीत म्हणजेच नॉनव्हेज पदार्थाने. तर चला, इकडे आणलेलं आहे चिकन. आणखीन आता मी बनवणार आहे इकडे बिर्याणीचं प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. तर चला, इकडे सुहाना चिकन बिर्याणी मसाला माझा खूप फेवरेट आहे. अगदी खूप छान अशी चव आहे त्या मसाल्याला, म्हणजेच सेम हॉटेलसारखी. तर इकडे घेतलेले आता मी इकडे तंदूर किंवा काय म्हणतात त्याला, कबाब असं काहीतरी आता बनवणार आहे. तर मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, एअर फ्रायरमध्ये मी तुम्हाला रेसिपी दर संडेला बनवून दाखवणार आहे. तर आपली एअर फ्रायरमधली रेसिपी कशी बनते हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. आजू घेऊन आलेले हे पोलिओचा डोस, कारण रविवारी होता पोलिओ. तर चला, इकडे आता हे सगळं दही, लाल तिखट, त्यानंतर बिर्याणी मसाला, लिंबू पिळून घेतलेला आहे वरून. आणि सगळं आता मी छान मिक्स करून सगळे मसाले टाकून मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे. आणि हे रात्रीसाठी आहे. कबाब किंवा आपण तंदूर असं छान मस्त एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत. तर चला, इकडे आता चालू झालेलं आहे. आणि आता मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं मी, बाकीचं सगळं आवरून घेतलं. आणि इकडे आता झटपट बिर्याणी, झटपट पण एक नंबर क्वालिटी बिर्याणी लागते. भरपूर कांदा टोमॅटो टाकून इकडे अर्धा किलो होईल असं मी चिकन घेतलेलं आहे. आणखीन आता ते छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे स्टीमचा राईस घेतलेला आहे, HMची स्टीम, कारण हा असा मोकळा शिजतो छान, चिकट वगैरे होत नाही. तर चला, इकडे झटपट आहे, कारण मला संडेला खूप कामं होतील, भरपूरच होतील कामं. त्यामुळे अशा जर तो मसाला टाकला ना, सुहाना चिकन बिर्याणी मसाला, क्वालिटी बिर्याणी होते. तर मस्त आमची इकडे झटपट बिर्याणी तयार झालेली आहे. झटपट पण अशी एक नंबर होणारी बिर्याणी, ह्याच्या डिटेल्समध्ये एक व्हिडिओ मी मागच्या एका म्हणजे व्लॉगमध्ये शेअर केलेला आहे. त्याच्यावरती जाऊन नक्की तुम्ही बघू शकताय की झटपट बिर्याणी कशी होते आणि कशा प्रकारे करायची. तर मी ह्याच्यावरती व्हिडिओ पण डिटेल्समध्ये बनवलेला आहे, नक्की जाऊन चेक करू शकताय. तर चला, इकडे आता ह्या तिघांना दिलेला आहे बिर्याणी खाण्यासाठी. हा आमचा सकाळचा आहे लंच, नाश्ता वगैरे म्हणता येईल, सगळं एकदमच झालेलं आहे. तर इकडे स्वराचं रिॲक्शनवरून तुम्हाला समजेलच कशी झालेली आहे बिर्याणी, एक नंबर अशी. तर मी इकडं ह्या तिघांना जेवायला देऊन मी गेलेले माझ्यासाठी, स्वतःसाठी थोडी तयारी करण्यासाठी, कारण दुसऱ्या दिवशी होती वटपौर्णिमा. त्यामुळे थोडं क्लीनअप वगैरे करायचं होतं मला, हेअर वॉश पण करायचा होता. त्यामुळे इकडे हे तिघे आता जेवायला बसलेले आहेत. TV वरती चालू होता तारक मेहता. बाकी मी सगळं आवरलं माझं, कारण दुसऱ्या दिवशी आपला वटपौर्णिमा होती सोमवारी. तर इकडे आवरल्यानंतर, जेवल्यानंतर लगेच मी इकडे दुसरी रेसिपी करायला घेतलेली आहे. दुसरी रेसिपी तुम्ही म्हणाल तर अचानक इकडे काय चालू आहे. तर आमच्या इकडे सोमवारी वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर एकाच दिवशी असल्यामुळे सगळा गोंधळ झाला होता. तर म्हटलं आता चला, आपल्याला कर्नाटकी बेंदूर आहे, तर आपण इकडे मस्त आपलं फराळाचं बनवूया. कारण आमच्याकडे कर्नाटकी बेंदूरला इकडे चकली, करंजा, गोड चकल्या असे फराळाचे पदार्थ बनवतात. तर चला, इकडे कोल्हापूर भागामध्ये थोड्या साईडला महाराष्ट्रीयन बेंदूर आणि थोड्या साईडला कर्नाटकी बेंदूर असतो. तर कोल्हापूरमध्ये कर्नाटकी बेंदूर करतात. तर चकलीची भाजणी तयार केलेली आहे. इकडे पोहे, त्यानंतर डाळी, तांदूळ, शाबू असं सगळं भाजून घेतलं आणि हे थंड करायला ठेवलेलं आहे. पूर्ण संडे माझा बिझी होता, तर सगळा किचनमध्येच दिवसभर आपलं चालू होतं माझं. तर इकडे आता ते भाजणी थंड करायला ठेवली. आणि इकडे आता खोबऱ्याचा किस आणलेला आहे, पाव किलो होईल एवढा आणला होता. तर मी अर्धा किलोच्याच करंजा बनवणार होते. तर तोही छान भाजून घेतला, सारण मस्त तयार केलं. आणि पीठ मी सारण बनवायच्या आधीच मळून ठेवलं होतं. पीठ पण छान भिजलं होतं, छान मऊ झालं होतं. तर इकडे आता करायला घेतलेल्या आहेत करंजा. आणि हा पदार्थ थोडा टाइम घेतो, त्यामुळे ह्याला जेवढी माणसं असतील तेवढं बरं पडतो करायला. तर अर्धा किलोचेच होते, त्यामुळे मला एवढं काही वाटलं नाही. तर इकडे आधी थोडे गोळे बनवून घेतले, थोडे भरले. असं करत करत मी इकडे करंजा बनवत आहे. पीठ पण खूप छान सॉफ्ट झालं होतं. आणखी मला हे सगळे सण वगैरे सेलिब्रेट करायला खूप आवडतात. मी असं कोणताही सण मिस करत नाही, आणि ते सगळे मी करतच असते त्याचे पदार्थ. तर इकडे आमच्या इकडे बेंदूरला करंजा, तिखट चकल्या, गोड चकल्या असं करतात आणि देवाला नैवेद्य दाखवतात, बैलांची पूजा वगैरे करून. तर इकडे बघू शकताय, छान अशी आपली करंजी तयार झालेली आहेत. आणि तुमच्या घरी खाणारी मंडळी हौशी असतील ना, तर तुम्हाला पदार्थ करायला पण
खूप छान असा उत्साह येतो. तर हा उत्साह बघू शकता इकडे केव्हा व्हायचं चालू होतं आदूचं आमच्या. तर पहिल्यांदा काय केलं, थोड्या बनवून घेतल्या, एक 5-6 बनवून घेतल्या आणि तिला तळून घेतल्या त्या. परत तेलाचा गॅस ऑन करून आणि तिला आधी खायला दिल्या. त्यानंतरच ती शांत झाली. बघू शकता छान अशा गोल्डन ब्राउन कलरवरती मस्त आपल्या करंज्या अशा मस्त फुगलेल्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या मग एकदम बनवून घेतल्या आणि मग तळून घेतला. तर हिला इकडे काम दिलं होतं गोळे बनवून दे म्हणून. तर इकडे आपली ही खेळायचं हिचं चालू आहे पिठासोबत. तर चला बाकी मला म्हटलं इथं डिस्टर्बन्स नको कोणाचा. आपलं थोड्याच आहे तर मी एकटीने बनवल्या आणि मिस्टर नंतर आले आणि तिकडे त्यांनी माझं काम थोडं हलकं केलं आणि करंज्या तळून घेतल्या. अर्धा किलोच्या एवढ्या झाल्या होत्या. तर चला त्यानंतर आता इकडे फायनली तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे एअर फ्रायरचा आपल्या इकडे डेमो घ्यायचा आहे. तर आम्ही इकडे आता बनवत आहोत तंदूर किंवा कबाब, ह्याला दोन्ही नावाने आपण म्हणतो. तर इकडे मस्त सकाळी तुम्हाला मॅरिनेट कशाप्रकारे केलं हे दाखवलं. तर दिवसभर असं छान झालं होतं ते फ्रीजला ठेवलं होतं. आले लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद लावलं होतं मी ह्याला आणि छान असं मॅरिनेट झालं होतं. तर चला आता लाईव्ह डेमो तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे. तर बघूया आता मी काय केलेलं आहे, इकडे पीस सगळे त्याच्यामध्ये ठेवले आणि इकडे आता फक्त ह्या ब्रशच्या साहाय्याने मी त्याच्यामध्ये ऑइलवरती टाकत आहे. तर आता ह्या पदार्थाला किती तेल लागतं हे आपण तुमच्या समोरच बघूया. तर आता चला इकडे आता हा पदार्थ ठेवलेला आहे, चिकन आतमध्ये ठेवलेला आहे. आणखी आता टाईम सेट करून घेऊया. वरती एअर फ्रायरच्या इथे मेनूचं कार्ड असल्यामुळे डायरेक्ट तिथे ऑप्शनच होता कबाब वगैरे असं. तर त्यामुळे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इकडे टायमिंग आपल्याला दिसणार आहे. तर दिसणार आहे स्क्रीनवरती त्या किती मिनिटामध्ये आपल्याला पदार्थ बनवून मिळणार. तर 188 डिग्रीवरती इकडे आपल्याला पदार्थ हा मिळणार आहे. बरोबर 18 मिनिटामध्ये हा पदार्थ तयार होणार आहे. वरती बघू शकता तुम्हाला 18 मिनिट दिसतात काय. तर चला, बाप रे बाप, एक्साइटमेंट काय बघताय मुलींची. हे आमचा उत्साही मेंबर घरातला खूप एक्साइटमेंट आहे आणि चिकन लवर मेन म्हणजे आहे हं ती. तर चला इकडे डायरेक्ट बेक होताना दिसत होतं आतमध्ये छान असं. तर अचानक त्याच्यातून वाफा यायला लागल्या. थोडं मला घाबरायला झालं म्हटलं. कारण एखादं नवीन प्रोडक्ट आणलं की आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती नसते आणि आपण ते पहिल्यांदाच वापरत असतो. तर मी गुगलवरती सर्च केल्यानंतर ते नॉर्मल आहे. गुगलवरती म्हटलं नो प्रॉब्लेम, कारण ते जेवढं त्या पदार्थामध्ये पाणी असेल ना ते वाफ करून बाहेर टाकतं. तसं दोन्ही साईडनं अशा वाफा येत होत्या म्हणून मी लगेच सर्च करून बघितलं तर काही प्रॉब्लेम नव्हता. तर चला फायनली इकडे चिकन कशाप्रकारे झालेलं आहे हे तुमच्याबरोबर शेअर करते. अगदी 18 मिनिटामध्ये तुम्हाला सांगते एक नंबर असं चिकन फ्राय झालं होतं आणि ह्याला फक्त तुम्हाला सांगते मी 1 चमचाभर तेल लागलेलं आहे. फक्त वरती थोडं आणि खाली थोडं. क्वालिटीचं एक नंबर. आणि ह्याच्या आधी मी कढईमध्ये हे तळत होते तर मला अगदी 4 टिश्यू पेपर घेऊन असं ते ऑइल काढावं लागत होतं. एकतर तेल भरपूर जात होतं, टाईम भरपूर जात होता. आणखीन सगळ्या गोष्टीचा फायदा म्हणजे एक नंबर पैसा वसूल असं प्रोडक्ट ठरलेलं आहे. बघू शकता तुमच्यासमोर मी लाईव्ह इकडे दाखवत आहे चिकन कशाप्रकारे फ्राय झालेलं आहे. आतापर्यंतचा बेस्ट डिनर संडेचा एक नंबर असा निवांत बसून ऐकता मिळाला होता मला. तर नेक्स्ट व्लॉग आहे आपला वटपौर्णिमा स्पेशल आणि माझ्या मिस्टरांचा पण बड्डे होता. तोही मी कशाप्रकारे सेलिब्रेट केला, त्यांना काय काय सरप्राईज दिली हे बघण्यासाठी तुम्ही माझ्या आजच चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.